मॉर्निंग. काल आपण न्यूट्रिशन हे चॅप्टर हे आपल्यासाठी इसेन्शियल घटक आहे. शकतो जे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. फॅट्स जीवनसत्व आणि क्षार हे काही घटक हे घटक असतात. मोनो म्हणजे एक शर्करा, काय ठीक आहे. शर्करेचे आपण प्रकार पाहिजे होते. ठीक आहे. त्यानंतर प्रोटीन पाहिजे होते. कशा पद्धतीने मात्रता म्हणजे पूर्णता व्हॅल्युएशन काय आहे म्हणजे 1 ग्रॅम प्रोटीन पासून आपल्याला किती कॅलरी आपल्याला ऊर्जा आपल्या शरीराला मिळत असते. ठीक आहे. हे आपण पाहिलेले आहे. त्यानंतर फॅट्स सुद्धा पाहिलेले आहे. फॅट्स मध्ये काही फॅट्स असतात आपल्या शरीरासाठी चांगले असतात. ठीक आहे. आणि काही बॅड फॅट असतात. कोलेस्ट्रॉल हे एक्झाम्पल आहे. कोलेस्ट्रॉल इज गुड. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एचडीएल आणि एलडीएल. एचडीएल जे हाय डेन्सिटी आहे ते चांगलं आहे. लो डेन्सिटी वाला आपल्या शरीरासाठी अपायकारक आहे. जास्त फॅट झाली तरी आपल्या शरीरावर त्याचा ताण पडून आपल्याला आजार उत्पन्न होऊ. ग्लुकोज झालं, फ्रुक्टोज झालं. तर फ्रुक्टोज असेल तर फ्रूट मध्ये मिळते. ग्लुकोज आपल्या ठीक आहे. त्याच्यानंतर माल्टोज असेल, सुक्रोज असेल, लॅक्टोज असेल. सुक्रोज आपल्याला औषधापासून मिळतात. हे लक्षात ठेवायचे नाव. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टार्च फायबर जे असते ते जे काही आपल्याला वनस्पती आहेत. वनस्पतींमध्ये ऊर्जा कशाच्या स्वरूपात साठवली जाते? पिष्टमय याच्यामध्ये. पिष्टमय म्हणजे स्टार्च. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्लायकोजन असेल, फायबर असेल. ठीक आहे. फायबर म्हणजे काय? आपण जे काही फळं, फ्रूट, पालेभाज्या वगैरे खात असतो. ठीक आहे. त्याचा एक प्रकार असतो फायबर मध्ये. ठीक आहे. तंतुमय पदार्थ त्याला आपण फायबर बोलतो. ठीक आहे. ते आपल्या पचनासाठी, चयापचय क्रियेसाठी फायदेशीर असतात. ठीक आहे. सिंपल आणि कॉम्प्लेक्स. कार्बोहायड्रेटचा सिंपल प्रकारमध्ये हे शुगर येतं आणि कॉम्प्लेक्स प्रकारामध्ये तुमचं स्टार्च, ग्लायकोजन आणि फायबर येतं. कॉम्प्लेक्स प्रकार म्हणजे काय? त्याच्यामध्ये शर्करेचे खूप जास्त रेणू असतात. काही हजार असतील, शेकडो असतील. ठीक आहे. तर त्यांची रचना थोडीशी गुंतागुंतीची असते. बोलू शकतो. प्रोटीनचं झालं प्रोटीन म्हणजे जे प्रथिन आहे ते बनण्यामध्ये आपल्या प्रोटीनचा बरोबर की नाही. डीएनए मध्ये सुद्धा आपल्या प्रोटीन महत्वाचं असतात. ठीक आहे. प्रोटीन पासून ते आपल्या बॉन्डिंग साठी डीएनए वगैरे बनण्यासाठी मदत करत असतात. ठीक आहे. संरक्षण होतात ते पण आपण पाहिले. म्हणजे शरीर थोडं सुचल्यासारखं वाटतं. काय होतं? जरा त्वचा सुचल्यासारखी वाटत पॅरासिमस आणि क्वश्य वाटतं. ठीक आहे. हे दोन्ही कशामुळे प्रोटीन अन्नधान्य लहान मुलं असेल त्यांच्यामध्ये प्रोटीन निरोग होऊ शकतो. तुम्हाला स्निग्धता प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. तुमच्या शरीरात जमा होत असते. आपल्या शरीरामध्ये जी त्वचा आहे त्वचेच्या खाली जी चरबी असते जमा होत असते. ती जास्त प्रमाणात जमा झाली तर काय बेडक होणार आहे, लठ्ठपणा येत असतो आणि कमी झाली तर काय होणार आहे? त्यामुळे प्रत्येक गोष्टी हे त्या त्या प्रमाणात असलं पाहिजे. ठीक आहे. मिळतो 9 किलो कॅलरीज. सर्वात जास्त ऊर्जा आपल्याला फॅटच्या स्वरूपात मिळत असते. ठीक आहे. एलडीएल फॅटी ऍसिड्स आपण आता त्याचं विघटन केलं. ते विघटन कशामध्ये केलं? आता फॅटी
प्रकार एक आहे संतृप्त आणि कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन याचं बॉन्डिंग असतं. ठीक आहे. संतृप्त मध्ये काय हायड्रोजन ऑक्सिजन असेल त्यांचा. त्याच्यानंतर कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे. असणार आहे. ठीक आहे. प्रोफाईल इंडेक्स याच्यामध्ये काय तुमची शरीराची उंची, बरोबर, ती उंची कशामध्ये घेतली जाते? सेंटीमीटर घेतली जाते. आणि त्या सेंटीमीटरच्या उंचीमधून काय केलं जातं? 100 वजा करायचे आणि जे उत्तर असेल ते तुमचं काय असलं पाहिजे? वजन असलं पाहिजे तुमच्या उंचीच्या प्रमाण. त्याला काय बोलतात? ब्रोका इंडेक्स किंवा ब्रोका निर्देश. ठीक आहे. हा लठ्ठपणाच्या स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळतो. ठीक आहे. सायन्स बुद्धी नाही. पासून किती आपल्याला 60% ऊर्जा आपल्या शरीराची भागवली जाते. त्याच्यानंतर प्रथिनांपासून आणि उरलेली 30% ही मेद म्हणजेच फॅट्स पासून भागवली जाते. एक ग्रॅम याच्यामध्ये आपल्याला किती ऊर्जा मिळते? आपल्याला किती गरज आहे आपल्या वजनानुसार जेवढं आपलं वजन प्रमाण काय होणार आपल्या शरीरामध्ये त्याचा कमतरता किंवा अभाव आणि त्याच्या स्वरूपात उत्पन्न होऊ शकतात. ठीक आहे. तर हा कोणत्या स्त्रोत प्रोटीन साठी कोणता आहे? फॅट साठी कोणता स्त्रोत आहे? आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मध्ये कॉमन असणार काय आहे? तुमचा दूध घटक येतात. त्याच्यानंतर काही प्रोटीन साठी असेल तर प्रोटीन साठी मध्ये काय असतं? डाळी असतात. ठीक आहे. बरोबर की नाही? आपल्या डाळींमधून आपल्या प्रोटीन मध्ये भागवला जातो. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर आपण जीवनसत्व ठीक आहे, याची पण आपल्या शरीराला आवश्यकता असते. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आहेत, एक आहे पाण्यात विरघळणार आणि दुसरी आहे पाण्यामध्ये विरघळणारे कोणते आहेत? बी कॉम्प्लेक्स त्यामध्ये विरघळतात. याचं प्रमाण समजा आपल्या शरीरामध्ये जास्त आलं तर अपाय होत नाही. परंतु हे जे आहे ए बी ई के जी जीवनसत्व आहे, ठीक आहे, अ ड ई आणि क जीवनसत्व हे जर आपल्या शरीरामध्ये जास्त आलं, ठीक आहे, तर काय होणार आहे? त्यांचा शरीराला अपाय होऊ शकतो. ठीक आहे. कशामध्ये विरघळतात? शरीरामध्ये असणाऱ्या फॅट. ठीक आहे. याच्या पण प्रकार अजीवनसत्व त्याचं सायंटिफिक नाव काय आहे? रेटिनॉल, व्हिटॅमिन विचारू शकतात. त्याची कमतरता तुम्हाला ठीक आहे. आणि कुठे असतं तुमचा पडदा त्याच्यामध्ये तुमच्या 2 प्रकारचे पेशी असतात, दंडपेशी आणि दंडपेशीमध्ये रॉक्सिन नावाचा एक रक्तद्रव्य निर्मिती करण्याचं काम कोण? जीवनसत्व अ. आहे रंग जे दिसतात आपल्याला त्याच्या दिसण्यामध्ये काय होऊ शकतो? त्रास होऊ शकतो. कार्य काय काय आहे? त्वचा, दात, डोळे निरोगी काय आहे? मेथी असेल, त्याच्यानंतर टोमॅटो असेल, आंबा, दूध, दही स्त्रोत आहे. जास्त करून आपल्याला गाजर सर्वात लक्षात डोळ्यांच्या साठी आपण गाजर खात असतो. ठीक आहे. पिवळ्यामध्ये अंड्यामध्ये असतो आणि सफेद एक भाग असतो. ठीक आहे. व्हिटॅमिन ए जीवनसत्व हे चांगल्या पद्धतीने अभाव असेल तर आजार होतात ते आपण पाहिजे आहे. अभाव असेल तर आपण दिसण्याची काय प्रॉब्लेम असेल रात्रीचं दिसत नाही, दिवसा दिसतं, रात्रीचं दिसत. ठीक आहे. व्यवस्थित पद्धतीने त्याला पाणी. त्याच्यानंतर बाबा स्पॉट. ठीक आहे. ठीक आहे. कॉर्निया त्याच्यावर काय होऊ शकतो? बिंदू येतो स्पॉट. व्हिटॅमिन डेफिशियन्सी असेल तर पुरुषांमध्ये
जे स्पर्मचं फॉर्मेशन आहे ठीक आहे. त्याच्यानंतर अ ड ई का आपण पाहिलं यांचं आधी लाल पडणे त्याच्यानंतर यकृत मोठे होणे केस गळतीचं जाणून ऍस्कॉर्बिक ऍसिड ऍसिड आपल्याला जर किती आहे प्रति दिन याची mg ठीक आहे केसांसाठी चांगला मदत करत असतात ठीक आहे त्याच्यानंतर तयार होण्यासाठी व्हिटॅमिन सी असते त्याच्यानंतर असेल ठीक आहे बरोबर किती तर स्क्रीन नावाचं किडनी स्टोन ठीक आहे किडनी स्टोन सुद्धा कॅल्शियम कमी होऊ शकतो व्हिटॅमिन सी हाडाचा कॅल्शियम सुद्धा कमी होणार आहे हाडाचं कॅल्शियम कमी झालं तर नाही हाडा गलग्रंथी सुजणे गलग्रंथी म्हणजे काय याचा नाश होतो बरोबर का तुम्ही उन्हामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय होतं घाम जास्त आपण जेव्हा उन्हामध्ये असतो ग्लुकॉन डी वगैरे प्यायला सांगतात जे लोक काय होतं उन्हामुळे आपल्या शरीरामध्ये काय होतं शुष्कपणा येत असतो त्याच्यामधून आपल्या घामाच्या द्वारे त्याच्यामुळे आपल्याला असेल किंवा ते ड्रिंक्स वगैरे येतात बरोबर नाही एनर्जी ड्रिंक्स त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं आपण कुठे बाहेर जायचं असेल तर लिंबू पाणी पितो बरोबर नाही साखर पाणी त्याच्यामुळे काय होतं आपली व्हिटॅमिन सी ची पातळी लगेच वाढत असते लिंबू असेल संत्री असेल ठीक आहे त्याच्यानंतर पालक कोबी विटॅमिन डी ठीक आहे विटॅमिन डी कॅल्शियम कॅल्शियम जे असतं सुप्त अवस्थेमध्ये सुप्त अवस्थेमध्ये त्याला ऍक्टिव्ह करण्यासाठी काय लागतं सूर्यप्रकाशाची गरज सूर्यप्रकाश ठीक आहे सूर्यप्रकाश आपल्या त्वचेवर होत असतो 5 ते 10 मायक्रो ते 10 मायक्रोग्राम काम करत असतात ठीक आहे याचा लहानपणी शाळेत जेव्हा असतो तेव्हा टीचर लोक आपल्याला कोवळ्या उन्हामध्ये घेऊन जात असतात ते कशासाठी आपल्याला व्हिटॅमिन डी व्यवस्थित मिळावं म्हणून आपल्याला मध्ये मूळदूस नावाचा आजार होता मोठ्या व्यक्तीमध्ये अस्थि बरोबर की तुमच्या हाडाचं त्यांची जी हाडं तर काय होणार आहे तुमचं कॅल्शियम हे अँटीऑक्सिडंट काम करतात ठीक आहे अँटीऑक्सिडंट ऑक्सिडेशन होत असतं म्हणजे तुमचं वार्धक्य हे अँटीऑक्सिडंट कॅप्सूल्स मिळतात माहिती लेडीज लोक वापरतात बरोबर नाही व्हिटॅमिनची कॅप्सूल चेहऱ्यावर अप्लाय करतात तर हे काय करत असतं अँटी एजिंग वय वाढवण्याचं काम रोखवतं
रोखून ठेवतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला तारुण्य टिकून ठेवण्याचं काम करत असतो. ठीक आहे? मुलांना तुम्ही पण मेल आणि फिमेल मध्ये काय होणार? जे काही gametes असतील, पुरुषांमध्ये शुक्राणू असतील, महिलांमध्ये ओम असेल, आणि तयार होण्यामध्ये अडथळे निर्माण होतात. ठीक आहे, महिलांमध्ये म्हणजे प्रजनन क्षमता कमी होते. ठीक आहे, अशा पद्धतीचा आजार पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये मुळे. ठीक आहे, त्याच्यामुळे जीवन चालतं. ठीक आहे. ठीक आहे. हे वनस्पती नाव काय आहे? फिनोन. फायलोक्विनोन नाव लक्षात ठेवायचं. ते नाव मदत करत असतात. त्याच्यातलं एक आहे व्हिटॅमिन के. रिपेअरिंग. ठीक आहे, हे असे वेगवेगळे कार्य करतात. जखम जरी झाली तरी तिथे काय असणार आहे? कॅपिलरीज असणार आहेत, बरोबर की नाही? रक्त सप्लाय होत असतो. ती जखम लगेच भरून येऊन रक्त सप्लायचा तसा ते वाया जाऊ नये म्हणून आपलं काय रक्त गोठण्याची प्रक्रिया होत असते शरीरामध्ये. प्रत्येक असतात 8 ते 7 ते 8 जे घटक कार्य करत असतात. जीवनसत्व. ठीक आहे. ग्लुकोज याचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये करण्याचं काम काही लोकांमध्ये हा जर असतो. ठीक आहे, त्यांच्या जखमा लवकर बऱ्या होतील. ठीक आहे, म्हणजे तो असं काही नाही, पण याची समजा कमतरता काही लोकांमध्ये असते. नैसर्गता असते त्यांच्या शरीरामध्येच. म्हणजे काही लोकांचं त्यांच्यामध्ये शरीराच्या जखमा लवकर भरून येत नाही. ठीक आहे, अशा लोकांमध्ये व्हिटॅमिन के ची कमतरता जाणू शकते. ठीक आहे, हे समजा हे झालं तर काय अॅनिमिया आणि कावीळ होऊ शकते. कावीळचं पण वेगवेगळे असेल. ठीक आहे. व्हिटॅमिन ठीक आहे. आणखी नाव जीवन थायमिन जीवन आणि चाय बेरीबेरी नावाचा रोग म्हणजे मोठं याचा अभाव. याचं मुख्य स्रोत काय? मांस, दूध, सोयाबीन असेल, रायबोफ्लेविन. डोळ्याशी संबंधित आहे, डोळ्याचा सशक्तपणा. ठीक आहे, वृद्धी होण्यासाठी भेटतो. ठीक आहे, याच्यामध्ये अभाव असेल तर काय तुमचं जे बुबुळ आहे अपारदर्शक. बुबुळ पारदर्शक आहे, पण ते अपारदर्शक होऊ शकतं. काही लोकांचं बुबुळ सफेद रंगाचं होतं, बरोबर नाही? काही लोक पाहतो आपण त्यांच्यामध्ये अशा येताना जाता की बाबा काही लोकांचं बुबुळ कसे असतात? अपारदर्शक असतात, त्यांना अशा पद्धतीचा आजार असतो. याचा मुख्य स्रोत काय? मांस असेल, भाज्या. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं आहे याचा मुख्य स्रोत असेल मांस, शेंगदाणे, दही, बटाटे. ओके, त्याच्यानंतर बी फाईन. याचं काम काय? प्रॉब्लेम झाला तर तुमच्यामध्ये चयापचय बिघडणार. ठीक आहे, बर्निंग ऍट्रो ऍट्रोमो याचा सर्वात मोठा स्रोत आहे मांस, दूध, अंडे.
बरोबर की नाही? मिळत असतात. ठीक आहे. B6 पासून जे B6 मदत करत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर रक्त तयार होण्यास मदत करतो. याचा जर डेफिशियन्सी असेल तर काय होणार तुम्हाला त्वचा होईल. ठीक आहे. याच्यामध्ये पण मांस आहे पोटामध्ये हे तयार होण्याची त्याच्यामध्ये त्वचा आणि केसाशी संबंधित आहे. याची जर कमतरता झाली काय होणार आहे अॅनिमिया केस गळती हे सुद्धा मांस अंडी दूध फळे B7 त्याच्यानंतर रक्तबंदीच्या क्रियेची आहे तर समजा कमतरता आली काय होणार आहे मध्ये जास्त दिसून येतो. ठीक आहे. याचा सर्वात चांगला असेल शेंगदाणे असतील हिरव्या पालेभाज्या असतील पपई असेल चांगल्या पद्धतीने पपई आणि हे दोन फळं महत्वाचे आहेत. महिलांमध्ये काय होतं मासिक पाळी दर महिन्याला येते रक्तस्राव होत असतो. ठीक आहे. तर त्यांचा रक्त भरून येण्यासाठी फॉलिक ऍसिड त्यांना दिलं जातं. याचं अॅनिमिया प्रमाण महिलांमध्ये जास्त पद्धतीने असतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मेगॅलोब्लास्टिक अॅनिमिया मांस असेल यकृत असेल येस्ट असेल म्हणजे एक बुरशीचा प्रकार आहे येस्ट. एवढे डिटेल विचार काय आहे आणि आजार आहे दिलं जाऊ शकतं B9 किंवा फॉलिक ऍसिड B9च्या कमतरतेमुळे तुम्हाला अॅनिमिया होऊ शकतो. ठीक आहे. B9 कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही चॉकलेट्स मधून तुम्हाला अशा पद्धतीने किंवा याचं नाव B9 आणि तिकडे त्यांचे नाव जाऊ शकतो फॉलिक ऍसिड असतं. खनिज आता आपण जे काही खातो अन्नधान्य ते जमिनीतून मिळतं बरोबर नाही आपण वनस्पतीच्या स्वरूपात आपलं अन्नाची पूर्तता करत असतो. आपली जी जमीन आहे त्याच्यामध्ये सर्वच पद्धतीचे जीवनसत्व असतात. ठीक आहे. जीवनसत्व असतील त्याच्यानंतर बरोबर नाही आपलं जे काही माती आहे मातीमध्ये सर्व काय मिनरल्सच आहेत त्याच्यापासूनच आपले सर्व मिनरल्स मिळत असतात. हे वनस्पती करतात ते मिनरल्स शोषून घेतात आणि ते आपल्याला अन्नामध्ये आपण घेत असतो. ठीक आहे. कॅल्शियम आपल्याला कशापासून मिळतं ठीक आहे दुधापासून तर मिळतच जे काही पालेभाज्या आहे त्याच्यामध्ये पालक असेल मेथी असेल शेवगा हा सुद्धा चांगला तुमचा कॅल्शियम चांगला स्त्रोत आहे. त्याच्यानंतर बाबा काही फळं असतील तेलबी असतील तुमची मिळते कॅल्शियमची पूर्तता होत असते. हाडांमध्ये ते बळकट करण्यासाठी कॅल्शियम असतील तुमचे दात असतील तुमचे नख असतील तर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम महत्वाचं आहे. त्याच्यानंतर कॅल्शियम काय रक्त गोठणे ठीक आहे. त्याच्यानंतर जे देवाणघेवाण चालते आपली पेशी आतमध्ये त्याच्या पेशीच्या आतमध्ये वेगळे घटक आहेत पेशीच्या बाहेर वेगळे घटक असतात. ठीक आहे. आता पेशीमध्ये त्याचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी काय देवाणघेवाण चालते बाहेरच्या वातावरणाशी. ठीक आहे. ती देवाणघेवाण व्यवस्थित चालण्यासाठी कॅल्शियम मदत करत असतात. ठीक आहे. पेशीच्या आतमध्ये पदार्थ घ्यायचे हे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी कॅल्शियमची गरज असते. असेल तर काय होणार तुमच्या हाडांमध्ये टिश्यूपण ठीक आहे त्याची संबंध तुमच्या हाडांची संबंध रोग होऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होतं ऑस्टिओपोरोसिस हाडांचा टिश्यूपण त्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. मृदुता ठीक आहे ऑस्टिओपोरोसिस हा जास्त पाणी
लेडीज मध्ये सुद्धा कॅल्शियमची बऱ्याच प्रमाणे कमतरता असते. मिनरल आहे फॉस्फरस. ठीक आहे. फॉस्फरस तुम्हाला कशामधून मिळतं? भाज्या असतील. ठीक आहे. त्याच्यातून दूध आणि दुधाचे पदार्थ असेल, अंडी असेल. ठीक आहे. त्याच्यातून सफेद बलक असेल, अंड्यामध्ये पिवळा बलक आणि पांढरा भाग. त्या पांढऱ्या भागातून तुम्हाला मिळत असतं फॉस्फरस मिळत असतं. याचा काम काय? हाडं आणि जे काय असतील त्याच्यामध्ये बलकटी करण्याचं काम करत असतं. ठीक आहे. शरीरामध्ये शोषून घेण्याची जी कॅपॅसिटी आहे, विविध अन्नद्रव्य शोषून घेण्याची कॅपॅसिटी आहे, हे काढून घेण्यासाठी तुम्हाला फॉस्फरस आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डीएनए स्ट्रक्चर आहे. डीएनए आपल्या शरीराचा मुख्य घटक. याचा कॉम्पोजिशन ह्याच्यामध्ये तुम्हाला फॉस्फरस आढळून येतो. फॉस्फरस असेल, नायट्रोजन असेल. ठीक आहे. तुमच्या जी डीएनएची जडणघडण ग्रुप असतात ते आपल्या डीएनए वर प्रेझेंट असतात. ठीक आहे. शरीराची वाढ, पुढणे दातांची हाडांची झीज होणे, त्याच्यानंतर भूक न लागणे हे आजार होऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचं पोषक तत्व आहे. ठीक आहे. हे ठीक आहे. कडधान्य असतील. ठीक आहे. तुमच्या डाळी असतील. ठीक आहे. फळांमधून आपल्याला लोह, जरी आपण काही पोळी बनवतो, भाकरी बनवतो, लोखंडाच्या कढीवर आपले भाज्या वगैरे काय असतील आपण त्याच्यामध्ये शिजवतो, तर त्याच्यामधून सुद्धा लोह आपल्या शरीरामध्ये जात असतात. लोक काय आपल्या आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन नावाचं, बरोबर की नाही, आपण पाहिलं हिमोग्लोबिन आपल्या रक्ताचा जो लाल रंग आहे तो हिमोग्लोबिन. त्याच्यामध्ये महत्वाचं लोह, लोहांमुळे आपल्याला काय होतं? लाल रंग प्राप्त आहे. ठीक आहे. लाल रंग रक्ताचा. ठीक आहे. प्रोटीन आहे म्हणजे बाबा आयर्न असेल तो तुम्हाला एनिमिया, रक्तक्षय हा आजार होऊ शकतो. तुमचा फॉर्मेशन मध्ये प्रॉब्लेम येईल. एनिमिया होऊ शकतो, रक्तक्षय आणि म्हणजे आढळतो पुरुषांना एनिमिया. डोळे दुखणे. ठीक आहे. हे आजार होऊ शकतात. तुमच्या गोळ्या बरोबर की नाही, लोहाच्या गोळ्या महिलांना दिल्या जातात एक ठराविक एज मध्ये. त्यांना पुढचा घटक आहे आयोडीन. हे आपल्या भाज्या असेल, फळ्या असेल, होत नाही म्हणून आपण काय होतं, आयोडीन युक्त मीठ खात असतो. ठीक आहे. याच्या कमतरतेमुळे काय होतं, तुमचं जे काही असेल वाढत असते. गळ्यामध्ये असणाऱ्या ज्या ग्रंथी असतील थायरॉइड ग्लँड या वाढतात. त्याला काय बोललं जातं? बरोबर की नाही, हे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. बरोबर, ते थोडं रॉब फॉर्म मध्ये असतं आणि त्याच्यानंतर एक फाईन जे आपण पिशवीमध्ये पॅक करून आणतो, त्याच्यामध्ये ब्रँड असतो, टाटा नमक असतील, काय काय असेल. ठीक आहे. हे सर्व आयोडीन युक्त नव्हतं. ठीक आहे. त्यानंतर अंडे. अंडा आपल्या आहाराचा एक चांगल्या पद्धतीचा भाग आहे. नॉन व्हेजिटेरियन लोक खातात. आता अंडा व्हेज आहे की नॉन व्हेज याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाही, हे काय प्रश्न येत नाही. अंडा व्हेज की नॉन व्हेज तो आपल्या बुद्धीचा भाग आहे. ज्याला व्हेज वाटतं त्याने खावं, ज्याला नॉन व्हेज वाटतं त्याने खावं. ठीक आहे. काही लोक दोन्ही खातात. ठीक आहे. याच्यामध्ये कोणता प्रकार आहे? एक पिवळा बलक आणि पांढरा बलक. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणते घटक आहेत? ओव्हाल्ब्युमिन, त्याच्यानंतर ओव्होग्लोबुलिन आणि ओव्होल्युसिन हे 3 प्रोटीन अंड्यामध्ये. हे नाव काही विचारणार नाही, लक्षात 3 प्रकारचे आणि लायकोव्हिटिलिन हे 2 प्रोटीन पिवळ्या कोलेस्ट्रॉल 250 मिलीग्रॅम एवढं काय
कॅल्शियम त्याचा प्रकार आता सफेद सफेद रंगाचं कवच आहे. काही नाही असून कॅल्शियम. पिवळा याच्यामध्ये काय असणार आहे? लोह, फॉस्फरस. ठीक आहे. पांढऱ्या रंगामध्ये सल्फर असणार आहे. ठीक आहे. पिवळ्या सल्फर कशामध्ये? पांढरा बलक. ठीक आहे. हे तुमचा अंडा असेल. ठीक आहे. हा पिवळा बलक आणि हा सफेद. बरोबर की विटॅमिन ए आपण मगाशीच पाहिलं. विटॅमिन B1 आणि B2. हे असणार आहे. ठीक आहे. जीवनसत्व अंड्यामध्ये नसतं. एकमेव नाही जीवनसत्व. ठीक आहे. आता अंड्यापासून आम्ही पोषण मिळतो. ऊर्जा केंद्र हे चित्र असतात. त्याच्यानंतर 13.3 स्निग्ध पदार्थ 13.3. ठीक आहे. कॅल्शियम जास्त असतं. ठीक आहे. आणि कमी. ठीक आहे. ऊर्जा पाहिजे अंड्यापासून. अंड्यापासून काय काय मिळतं आपल्याला? त्याच्यामध्ये ग्रॅम असेल, प्रोटीन असेल, खनिज द्रव्य काय काय मिळतात त्याचा टप्पा. ठीक आहे. ठीक आहे. पांढरं बलक आणि पिवळं बलक डिफरन्स असतो. पांढऱ्या बलकामधून जास्त आपल्याला हे मिळतं. ठीक आहे. प्रोटीन आणि ठीक आहे. काही काही लोकांमध्ये जे पिवळं अंड उकडलेलं असतं बरोबर. उकडलेल्या अंड्यामध्ये काय काय लोक खूप जास्त अंडी घालतात. ठीक आहे. पिवळा बलक जर तुम्ही जास्त इंटेक केला तर तुमच्या शरीरामध्ये उष्णता जास्त वाढते. आलं लक्षात? त्याचा त्रास तुमच्या शरीराला चिरे जाणे, उष्णता समजा शरीरामध्ये वाढली तर तुम्हाला हातापायाची आग वगैरे होणे हा आजार होऊ शकतो. त्यामुळे खाताना अंडा खाताना बॅलन्स याच्यामध्ये खायचं असतं. ठीक आहे. तुम्ही जास्त जर अंडी खात असाल तर पिवळा बलक थोडा कमी खायचा. ठीक आहे. दूध मिल्क. आता दूध भरपूर गायचं आहे आपल्याकडे. गाय, म्हैस, म्हशी हे मुख्य स्त्रोत दुधाचे. त्याच्यानंतर वाळवंट असेल तर तिकडे उंटाचं सुद्धा दूध पिलं जातं, काढलं जातं. ठीक आहे. ते वाळवंट आहे तिकडे पण शेती लोक आपल्यासाठी उपयुक्त आहे. दुधाचं थोडस स्लाइटली कसं आहे बरोबर आहे. नॉर्मल थोडस मानव असेल शेळी दुधामध्ये पाणी पण आहे. त्याच्यानंतर प्रोटीन्स आहे, कार्बोहायड्रेट्स आहे. ठीक आहे. त्याचं उत्पन्न काय असेल? कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, लोह आहे, कॅरोटीन नावाचं घटक आहे. त्याच्यानंतर जीवनसत्व आहे. एवढे सगळे घटक दुधामध्ये असतात. ठीक आहे. नाही त्याच्यामध्ये काय काय किती किती ग्रॅम मध्ये पर्सेंटेज आहे. ठीक आहे. दुधामध्ये एवढे सगळे घटक एवढं लक्षात ठेवा. पोटॅशियम, मॅग्नेशियम आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. पोटॅशियम चालवली जाते. आता याच्यामध्ये काय सोडियम आणि पोटॅशियम. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला हार्टचं हृदय असेल आपलं हृदयाचं व्यवस्थित त्याचा पोटॅशियम. ठीक आहे. पीएच आहे तो बॅलन्स करण्याचं काम सोडियम आणि पोटॅशियम द्वारे केलं जातं. ओके. ठीक आहे. रक्ताचं पीएच बॅलन्स करण्यासाठी आपल्याला सोडियम पोटॅशियम त्याच्यानंतर आपल्या शरीरात ऑस्मोटिक प्रेशर हे कार्यरत असतात. ठीक आहे. परासरणी दाब. ठीक आहे. पोषक द्रव्य आणि त्याची दैनंदिन गरज. ठीक आहे. आपल्याला दररोजच्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स किती पाहिजे? 400 ग्रॅम. ठीक आहे. 70 ग्रॅम. प्रोटीन 56 ग्रॅम. हे बेसिक आहे. ठीक आहे. त्या डाएटमध्ये असेल तर तुम्हाला काही त्रास होणार नाही. बॅलन्स डाएट बोलतात. त्याच्यानंतर जीवनसत्वांची सुद्धा पूर्तता. ठीक आहे. गरजेचं आहे. हे 3 लक्षात ठेवा. हे नाही ठेवलं तरी नाही. आपल्या शरीरात
कॅलरीच्या स्वरूपात मोजली जाते आणि दिवसाला आहार किती घेतला पाहिजे आणि त्याच्यापासून किती कॅलरी मिळायला पाहिजे हे इथे दर्शवलेलं आहे. दररोज माणसाला किती कॅलरीची आवश्यकता म्हणजे जी भूक आहे आपली तो आपण दररोज काम करतो त्याच्यावर अवलंबून असते की आपण किती ऊर्जा खर्च करतो. ठीक आहे, त्याच्यानुसार याचं वाटप केलेलं आहे. ठीक आहे, तर जर एखादा व्यक्ती साधं काम करत असेल बैठे काम करत असेल तर त्याच्या कसं आहे कॅलरीची त्याची कमी खर्च होणार आहे आणि त्याला कमी गरज पण असणार. तर त्याचा ऍव्हरेज किती आहे 2200 ते 2200 ते 2500 एवढा त्याचा कॅलरी इंटेक असायला हवा. ठीक आहे, त्याच्यानंतर जर मध्यम काम असेल त्याचा 2500 ते 2900 एवढे कॅलरी इंटेक त्याचा असायला हवा. मग तो जो काही अन्न घेत असेल त्याच्यामधून एवढ्या कॅलरीज मिळायला पाहिजे आणि कॅलरी घेताना त्याला कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट हे सुद्धा त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. तुम्ही नुसता कॅलरीज घेताय ठीक आहे, तुम्ही फॅट जास्त खाल्ली तरी तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जड काम एखाद्या व्यक्ती खूप कष्ट एखादं कामगार कंपनीमध्ये काम करणारे कामगार लोक जे बाबा हेवी ड्युटी करतात ठीक आहे, काहीतरी जड सामान उचलण्याचं खाणीमध्ये काम करणारे लोक असतील शेतामध्ये लोक असतील मजूर वर्ग असेल हे लोक हेवी काम करतात त्यांना कॅलरी इंटेक त्यांची ऊर्जा जास्त खर्च होत असते तर त्यांचा आहार सुद्धा हवा असतो. तो किती आहे 2900 3500 एवढी कॅलरी त्यांना दररोजच्या याच्यामध्ये पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर काम ते आहे 3500 ते 4000 कॅलरी. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. साधे काम ऍव्हरेज जे आहे 2500 ते 2900. ठीक आहे, आणि ऍव्हरेज आपला जर पाहिलं गेला तर 2200 ते 250 किंवा 2200 ते 2900 3000 एवढं कॅलरी पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला कॅलरी प्रोटीन इंटेक आपला जास्त प्रोटीन जर डेफिशियन्सी असेल तर जे काही लहान मुलांमध्ये डेफिशियन्सी आल्यामुळे त्यांना आपण पाहिलं कुपोषणाची म्हणजे लहान मुलांचं कुपोषण ही आपल्या देशामधली मोठी समस्या आहे. तर त्यांचं कशा पद्धतीने त्यांना डाएट भेटायला पाहिजे कोणत्या डाएट मध्ये तुमच्या घटक असतात. ठीक आहे, त्याचा इथे हे दिलेलं आहे की कोणत्या याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन इंटेक जास्त मिळतं. तर ठीक आहे, सोयाबीन हा जो घटक आहे ठीक आहे, सोयाबीन मधून तुम्हाला चांगल्या पद्धतीने काय मिळत असतं प्रोटीन मिळत असतं 100 ग्रॅम मध्ये तुम्हाला इंटेक होत असतो. त्याच्यामुळे बघा पहिला आपल्या आहारामध्ये सोयाबीन नावाचा घटक नव्हता. ठीक आहे, परंतु आता आपल्या प्रत्येक घरामध्ये सोयाबीन वापरला जातो. ठीक आहे, सोयाबीनच्या वड्या पण येतात भाजी सुद्धा बनवतो. काही काही घरांमध्ये काय केलं आता तुम्ही जे पीठ असेल ठीक आहे गव्हाचं जे पीठ तयार त्याच्यामध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात सोयाबीन टाकलं जातं. बरोबर की नाही? अशा पद्धतीने केलं त्याच्यानंतर शेंगदाणे असतील लहानपणी म्हणजे पूर्वीच्या काळी खाण्यासाठी काय दिलं जायचं गुळ शेंगदाणे दिलं जायचे. ठीक आहे, आता आता चॉकलेट्स आले चिप्स आले हे सगळ्या गोष्टी आल्या. पूर्वी लोकांना असं नाही होतं. तर लहान मुलांना किंवा एखादा व्यक्ती दूरचा प्रवास करणार असेल तर त्याला काय गुळ शेंगदाणे दिले जायचे. तर शेंगदाण्यामधून सुद्धा तुमचा प्रोटीन इंटेक चांगल्या पद्धतीने मिळत असतो. त्याच्यानंतर आपल्या दररोजच्या जेवणामध्ये डाळींचा समावेश असतो. बरोबर की आपल्या दररोजच्या आहारामध्ये आपण संध्याकाळच्या जेवणामध्ये घरामध्ये काय केलं जातं वरण बनवलं जातं. वरणामध्ये काय असतं डाळींचा समावेश असतो. तुमचे मूग डाळ असेल उडीद डाळ असेल ठीक आहे त्याच्यानंतर तूर डाळ असेल त्या पद्धतीच्या डाळी वेगवेगळ्या पद्धतीच्या डाळींचा समावेश असायला हवा. तुमचा प्रोटीनचा मुख्य स्रोत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हरभरा असेल हरभरा डाळ चणा डाळ याच्याद्वारे सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमचं प्रोटीनचं शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर दूध ठीक आहे दुधामध्ये पण इथे जे घेतलेलं आहे स्किम दूध म्हणजे प्रोसेस केलं दूध दुधाची पावडर बरोबर आहे. बऱ्याचशा मुलांना कंटेनर पावडर म्हणून स्टोर करतात आणि ते पुन्हा वापरायचं असेल पुन्हा पाणी वगैरे टाकून ते त्या दुधाच्या पासून दूध बनवून ते वापरलं. ठीक आहे, अशा पद्धतीने आहे. ठीक आहे, याच्यामध्ये कोणाला काय अडचण ठीक आहे चॅप्टर कम्प्लीट होतं. त्यानंतर आपण पुढचे चॅप्टर बनवू रोग आजार वगैरे कशा पद्धतीने होतं त्यांचं वर्गीकरण कशा पद्धतीने आहे. हो some people not agree. मध्ये नाही तो त्याच्या मध्ये नाही म्हणजे तो काय डिस्किस आहे नॉट अ टी आजारी आहे थोडक्यात. आता याच्यामध्ये आणि साईन लक्षण आणि चिन्ह आजार निश्चित करताना हे दोन घटक पाहिले जातात लक्षण आणि चिन्ह. ठीक आहे, एखादा आजार असेल त्या आजारामध्ये तुम्हाला सर्दी आली खोकला आला तर काय होणार आहे
तुमच्या सर्दी आली असेल तर नाकातून पाणी वाहणार आहे किंवा डोकं जाम होणार आहे, बरोबर की नाही? खोकला येत असेल तर माणसाला आतमध्ये छातीमध्ये जडपणा जाणवणार आहे, खोकतो माणूस, ठीक आहे, त्रास होतो. तर अशा पद्धतीने लक्षणं, ठीक आहे. लक्षणं काय करतात? तुम्ही आजारी आहात हे सूचित करत असतात, परंतु नेमका कोणता आजार झाला हे लक्षणांवरून कळत नाही, ठीक आहे. तुम्हाला ताप आलाय, ताप तर भरपूर पद्धतीने येत असतो, वेगवेगळे आजार आहेत त्याच्यामध्ये ताप येत असतो. तुम्हाला हिवताप असेल, मलेरिया झाला तरी ताप येऊ शकतो, ठीक आहे. कशांतर समजा तुम्हाला डेंग्यू झाला तरी ताप येऊ शकतो, बरोबर की नाही? हिचं लक्षण आहे की फक्त तुम्ही आजारी आहात, परंतु नेमका कोणता आजार आहे हे कळणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला असं लागतं चिन्ह, साईन, साईन, बरोबर की नाही? ते चिन्ह जे असतात ती तुम्हाला काय आजार कोणता आहे ते ओळखण्यासाठी मदत करतात, आणि हे डॉक्टर लोकांना, बरोबर की नाही? त्यांनी त्याचं शिक्षण घेतलं. सिम्पटम आपण आजार ठरवतो, ठीक आहे. पर्टिक्युलर एखाद्या आजाराचे पर्टिक्युलर इंडिकेटर्स असतात, ठीक आहे. आता समजा डेंग्यू सारखा आजार असेल, याच्यामध्ये ताप पण येतोय, पण माझे सांधे पण दुखतायत, ठीक आहे, सांधे अंग जड पडले, सांधे खूप दुखतायत, बरोबर की नाही? आपले प्लेटलेट्स काउंट कमी झाले, ही काय आली त्याची चिन्ह झाली, ठीक आहे. याच्यावर डॉक्टर पण नाही तुम्हाला डेंग्यू झालेला, बरोबर नाही? आता डेंग्यू सुद्धा मच्छरच्या याच्यामुळे होतो, त्याच्यानंतर मलेरिया सुद्धा मच्छरच्या याच्यामुळे होतो, बरोबर की नाही? पण प्रत्येक रोगाची पर्टिक्युलर चिन्ह असतात, ठीक आहे. ठीक आहे. रोगांचे प्रकार कालावधीनुसार आहेत, प्रसारानुसार आहेत, ठीक आहे. एखादा रोग असतो, आता कालावधीनुसार रोगांचे प्रकार आहेत, तीव्र रोग आणि जुनाट रोग, ठीक आहे. जुनाट म्हणजे क्रॉनिक, ठीक आहे. आणि तीव्र रोग हे तुमच्या शरीरामध्ये कमी कालावधीसाठी, ठीक आहे, अशा रोगांना तीव्र रोग होतो. याच्यामध्ये इबोला असेल, स्वाईन फ्लू असेल, कॉलरा यांच्यासारखे जे अचानक येतात, त्याच्यावर उपचार उपलब्ध असतील, पटकन उपचार झाले तर तुम्ही वाचू शकता, नाही जर भेटले तर तुम्ही जे व्यक्ती मरण पाहू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे जुनाट रोग, क्रॉनिक डिसीज, हे शरीरामध्ये खूप सारे काळापासून रोग असतात. काही आजारामध्ये वर्ष वर्ष 2-2 वर्ष आजारी असतात. कॅन्सर सारखा रोग असतो, कॅन्सर सारखा रोग वर्ष वर्ष 2-2 वर्ष डेव्हलप व्हायला पूर्ण त्याचा वेळ लागत असतो. त्याच्यानंतर डायबेटिक पेशंट, बरोबर की नाही? डायबेटिक पेशंट हा 2-2, 3-3, 4-4, 5-5 वर्ष हा डायबेटिक मध्ये राहू शकतो, किंवा मरेपर्यंत सुद्धा तो डायबेटिक असतो. अशा पद्धतीचे जे रोग आहेत त्यांना काय बोललो आता? क्रॉनिक डिसीज, ठीक आहे. रोगांचा कसा होतो त्याच्यानुसार सुद्धा त्याचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे प्रादेशिक, एंडेमिक, व्यापक रोग, एपिडेमिक. तिसरा आहे सार्वदेशिक, पॅन्डेमिक. आता एंडेमिक, प्रदेशनिष्ठ रोग म्हणजे काय? ठराविक प्रदेशामध्ये येणारा रोग, बरोबर की नाही? आता असे रोग भौगोलिक परिस्थितीमुळे किंवा त्याच्यावर असणारे जो काही परिणाम असतील, ती परिस्थिती काय त्याच्यानुसार रोग होतात. अशा रोगांना काय बोलतात? एंडेमिक डिसीजेस, ठीक आहे. याच्यामध्ये आहे फायलेरियासिस किंवा हत्तीपाय रोग, ठीक आहे. हत्तीपाय हा जो रोग आहे जीवाणूशी संबंधित आहे, ठीक आहे. एक प्रकारचा हे असते, माशी असते, किंवा मलेरिया सारखी एक हे राहते, मच्छर, तो चावतो. त्याच्यामुळे काय होतं? हत्तीपाय हा रोग होतो. त्याच्यामध्ये अशा पद्धतीने माणसाचे जे पाय असतात ते अशा पद्धतीने हत्तीसारखे जातात, याला बोलतात हत्तीपाय रोग, ठीक आहे. तर हा जो रोग आहे हा प्रदेशनिष्ठ आहे, हा एका ठराविक एरियातच होतो. भारतामध्ये केरळमध्ये एक जो एरिया आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर अशा लोकांना काय बोललो आता? प्रदेशनिष्ठ रोग, ठीक आहे. एपिडेमिक्स, आणि हे रोग पोचू शकतात, जसं की मलेरियाचा समजा म्हणजे मच्छर इथे समजा मलेरियाचे जे काय असतील लार्वा असतील, त्याच्यानंतर मलेरियाचे डासांची उत्पत्ती या ठिकाणी होतात, ठीक आहे. पण आता जाऊ शकतात. दुसऱ्या ठिकाणी पाणी असेल, तिथं समजा ते पाणी साचले असेल, तिथं जाऊन ते पुन्हा त्याचं उत्पत्ती तयार करून पुन्हा तिथून मलेरियाची डासांची निर्मिती होऊ शकते. त्याच्यानंतर ते पुन्हा काही अंतर कापून पुन्हा नवीन वॉटर बॉडी शोधून तिथे मलेरियाची उत्पत्ती करू शकतात. नंतर तिथे समजा त्या डासांचा प्रादुर्भाव माणसांना आला तर तिथल्याही लोकांना मलेरियाची लागण होऊ शकते. त्याच्यामुळं हे एपिडेमिक्स मध्ये मोडतात, ठीक आहे. टायफॉइड झालं, कॉलरा झालं, ठीक आहे. आता कॉलरा सारखं रोग, हे जे रोग आहेत हे तुमच्या दूषित पाण्यामुळे होतात. पाणी दूषित कशामुळे होऊ शकतात? नदीचं पाणी पित आहे, बरोबर नाही? नदीचं पाणी वापरत आहे, पण ह्या वरच्या साईडला वरच्या त्याच्यामध्ये दूषित पाणी सोडलं गेलं, ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांना कॉलरा असेल, टायफॉइड असेल, अशा
तिथे बॅक्टेरियाची उत्पत्ती झाली. तेच पाणी पुढे खालच्या गावाच्या मध्ये, त्याच्यानंतर पुढच्या सिटीमध्ये एखादा तलाव असेल किंवा पाणी पुन्हा त्या शहराला तर दूषित पाणी अशा पद्धतीने लांबपर्यंत पसरू शकतात. त्याच्यानंतर कोरोना ठीक आहे, व्हायरल डिसीज आहे. याचा जो संक्रमण होण्याचा जो दर असतो तो खूप जास्त आहे. कोणी पटकन आटोक्यात आणता येत नाही. व्हायरसेस जास्त करून असतात. ठीक आहे, पूर्ण जगामध्ये ठीक आहे. ठीक आहे, एड्सचा सुद्धा विषय असं नाही की तो पर्टिक्युलर भागामध्ये त्याची उत्पत्ती एका भागातून झाली. दक्षिण आफ्रिकेमध्ये एखाद्या भागामधून त्याची उत्पत्ती जरूर झाली, परंतु तो आता पूर्ण जगभर पसरलेला रोग आहे. ठीक आहे, त्यानंतर इन्फ्लुएन्झा सारखे असतात, H1N1 सारखे इन्फ्लुएन्झा सारखे जे आजार असतील. ठीक आहे, तर तसे आजार जे सुद्धा असतात ते जगभर पसरलेले जातात. ठीक आहे, रोगांचं वर्गीकरण केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय संक्रामक रोग, इन्फेक्शन संक्रमणातून होत असतो, बरोबर की नाही? तर त्यांना संक्रमक रोग बोलतात. ठीक आहे, दुसरीकडे संक्रमण होत असतं. त्याच्यामध्ये बोलतो मलेरिया, एक पर्टिक्युलर वर्षात एक पर्टिक्युलर काळ असतो, पावसाळा झाल्यानंतरचा काळ, त्याच्यामध्ये मलेरिया वगैरे रोग त्या याच्यामध्ये त्यांचं संक्रमण वाढत असतं. ठीक आहे, त्याला पटपट ठीक आहे, डिसीज. ठीक आहे, त्याच्यामध्ये क्षयरोग बरोबर की नाही? एखादा माणूस दुसऱ्या कोविडचा व्हायरस समजा एखादा कोविडचा व्यक्ती, एक साधा नॉर्मल व्यक्ती, ठीक आहे, हा माणूस खोकला याच्यामधून हे कोविडचे व्हायरस बाहेर पडले. ठीक आहे, ह्या हवेमध्ये पसरले आणि ह्या हवा या व्यक्तीने इनहेल केली. ठीक आहे, त्याला सुद्धा कोविडची लागण होऊ शकते, म्हणजे या व्यक्तीकडून या व्यक्तीकडे संक्रमण झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर एड्स सारखा रोग असेल. ठीक आहे, एड्स सारख्या रोगामध्ये एखाद्या व्यक्तीला एड्स बाधित व्यक्ती आहे, हा दुसरा एड्स बाधित नाही. ठीक आहे, यांच्यामध्ये समजा काही शरीर संपर्क तर या व्यक्तीकडून या व्यक्तीला समजा त्या व्यक्तीचं रक्त असेल आणि हे काही कारण असतं त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये चुकून समजा किंवा एखादे कट वगैरे असेल त्यामार्फत सुद्धा जाऊ शकतं आणि ह्या व्यक्तीला एड्सची लागण होऊ शकते. अशा पद्धतीने ठीक आहे, त्याच्यानंतर सगळ्यात घातक उदाहरण म्हणजे क्षयरोग. त्याच्यामध्ये व्यक्तीला खोकला चांगल्या पद्धतीने येत असतो. ठीक आहे, तर अशा प्रमाण खूप मोठ्या पद्धतीने. ठीक आहे, टीबी बोलतो आपण त्याला, टीबी. ठीक आहे, क्षयरोग याचा उपचार सुद्धा केला जातो, परंतु आपल्या भारतामध्ये प्रमाण आहे खूप जास्त आहे. ठीक आहे, कारण की आपल्याकडे लोकसंख्या जास्त आहे आणि टीबी झालेला जरी पेशंट असेल तो काही घरामध्ये बसून राहत नाही, तो बाहेर जातो, त्यांनी जो खोकला ठीक आहे त्याच्यामधून त्याचे टीबीचे जीवन असतील ते हवेमध्ये पसरतात, ते समजा चांगल्या व्यक्तीने इन्हेल केले तर त्याला सुद्धा टीबी होऊ शकतो. अशा पद्धतीचे रोगांना काय बोललं जातं, संसर्गजन्य कम्युनिकेबल डिसीज. त्याच्यानंतर रोग, बरोबर नाही, एखाद्या व्यक्तीने त्वचेचा आजार असेल, ठीक आहे, त्याने घातलेले समजा कपडे असतील किंवा तो ज्या वातावरणात तर त्याला सुद्धा त्या रोगाची लागण होऊ शकते. ठीक आहे, त्याच्यामुळं कपडे वापरताना मागे एक असंच हे झालं होतं, दिल्लीच्या मॉलमध्ये काहीतरी एक व्यक्ती होता, त्याने कपडे खरेदी केले. कपडे खरेदी केल्यानंतर आता मॉलमध्ये काय होतं, बरेचसे लोक कपडे ट्राय करतात, एखाद्या व्यक्तीला त्याच्यामध्ये त्वचेचा आजार असू शकतो आणि त्याने कपडे ट्राय केले, त्याच्यात ठेवले, किंवा दुसऱ्या व्यक्तीला त्याने ते कपडे ट्राय केले, त्याला आवडले, तो घरी घेऊन आला, त्याने ते कपडे वापरले, तर त्याला सुद्धा तो झाला होता. असंक्रामक रोग सुद्धा असतात. असंक्रामक डायबिटीज, डायबिटीज हा तुमचा जेनेटिक रोग आहे. ठीक आहे, तुमचा हृदयविकार हा जेनेटिक रोग आहे, म्हणजे जेनेटिक नाही म्हणा हृदयविकार, पण हा काही संक्रमक नाही, हा येऊ शकतो व्यक्तीला. ठीक आहे, त्याच्यानंतर संधिवात असेल, रातंधळपणा असेल, कर्करोग असेल, कॅन्सर, हे जेनेटिक रोग नाही, हे व्यक्तीला त्याची बाह्य कारण असू शकतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं रोगांचं वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांच्या प्रसारात त्यांच्या
रोग उत्पन्न होत असतात. आता पहिला आहे बॅक्टेरिया. ठीक आहे, आता बॅक्टेरिया पण दोन प्रकारचे, चांगले आहेत आणि वाईटही आहेत. चांगले बॅक्टेरिया जसं की दुधाच्या पासून आपण दही बनवतो, ते दही आपण आतमध्ये होतो. दही कशामुळे बनतात? लॅक्टोबॅसिलस या बॅक्टेरियामुळे. तो आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे ना. आपण पाहिलं आपल्या पोटामध्ये आणि काय आहे? बॅक्टेरियाच आहेत, बरोबर नाही? ते आपल्या पचन संस्थेत प्रेझेंट आहेत ऑलरेडी. ठीक आहे, ते आपले जे काही असतात पण अन्न ते डायजेस्ट करायला मदत करत असतात. ठीक आहे, तर चांगले बॅक्टेरिया सुद्धा आहेत, वाईट बॅक्टेरिया सुद्धा आहेत. त्याच्यानंतर विषाणू आहेत, व्हायरसेस. जेवढे जेवढे व्हायरस आहेत, हे सर्व काय आहे? रोगकारक आहेत. त्याच्यानंतर फंगस, कवके, ठीक आहे, बुरशी. समजा असं दिवस ठेवलं, ब्रेड असेल, चपाती असेल, त्याच्यामध्ये काय बुरशी येते, समजा ते आपण खाल्लं तर काय करणार? आजार होणार आहे. काही काही जे आहे चौकामध्ये समजा त्याच्यामध्ये हे आपण आपल्या आहारामध्ये घेत असतो, प्रोटीनचा, कार्बोहायड्रेटचा उत्तम स्रोत. ठीक आहे, त्याच्यानंतर जे काही अमिबा सारखे आहेत, तुम्हाला पाणी सगळं दूषित पाणी पिलं त्याच्यामध्ये अमिबा प्रेझेंट असेल तर काय तुम्हाला हगवण वगैरे सारखे होऊ शकतात. त्याच्यानंतर असतात फ्रुटिंग वॉर्म्स, तुमच्या पोटामध्ये जंत पडणे, बरोबर नाही? आपण लहान माध्यमाद्वारे आपल्या पोटामध्ये एक कृमी वगैरे जात असतात, बरोबर नाही? गोड खाल्लं तरी आपल्या पोटामध्ये त्रास होत असतो, पोटदुखीचा त्रास. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय जंताची गोळी घ्यावी लागते. कमीत कमी 6 महिन्यातून किंवा वर्षातून एकदा जंताची गोळी खायला पाहिजे. कृमी वगैरे असतील, ठीक आहे, त्या बाहेर टाकण्याचं काम करत असतात. ठीक आहे, हेल्दी माणसाने सुद्धा वर्षातून ही जंताची गोळी घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला रोगकारक जे घटक आहेत ते आहेत. जागतिक आरोग्य दिन हा काय आहे? 7 एप्रिल, एवढं लक्षात ठेवा. नंतर पुढचा टॉपिक आहे जीवाणूपासून होणारे रोग, बॅक्टेरियल डिसीज. बॅक्टेरिया पासून जास्त कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर नसतं. ठीक आहे, खूप पूर्वीपासून. ठीक आहे, आणि हे हार्श क्लायमेट किंवा पराकोटीचं व्यस्त असं वातावरण जरी असेल तरी हे जिवंत राहू शकतं. म्हणजे तुम्ही जास्त उष्णता असेल तरी जाऊ शकतात, त्यानंतर जास्त थंड प्रदेशात सुद्धा राहू शकतात, हे ऍसिड मध्ये सुद्धा राहू शकतात, हे वातावरणाच्या बाहेर सुद्धा राहू शकतात, म्हणजे चंद्रावर सुद्धा राहू शकतात, हे अंतराळात सुद्धा जिवंत राहू शकतात. ठीक आहे, तर असे हे बॅक्टेरिया इतर असतात. ठीक आहे, कोणकोणते आजार याच्यापासून होतात ते पाहूया. पहिला टायफॉइड, साल्मोनेला टायफी. ठीक आहे, टायफॉइड, साल्मोनेला टायफी बॅक्टेरियापासून होत असतो. ठीक आहे, याच्यामध्ये काय प्रसार कशाद्वारे होतो? दूषित अन्न, पाणी आणि घरमाशी. ठीक आहे, घरमाशी या मेन साठी दूषित अन्न किंवा दूषित पाणी त्याच्याद्वारे टाकी हात त्याचा काय होतं टायफॉइड मध्ये? आतड्याचा प्रादुर्भाव, जे आपले लहान प्रादुर्भाव, बरोबर आहे. त्याच्यामुळे उलट्या गुलाब होणे हे आपल्याला होऊ शकतं. ठीक आहे, टायफॉइड काय होतं? भूक मंदावणे, त्याच्यानंतर ताप. ठीक आहे, ताप बहुतांशी आजारामध्ये माणसाला काय होतं? बॉडी रिड झाली म्हणजे घर्षण होऊन आपल्या शरीरात वाढ होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर पोटावर, छातीवर पुरळ येते. त्याच्यानंतर अतिसार, मळमळ. ठीक आहे, म्हणजे अतिसार म्हणजे मळमळ, उलट्या होणे. ठीक आहे, हे त्याची लक्षण आहे. त्याच्या निदान मिडल टेस्ट. ठीक आहे, तुम्हाला टायफॉइड आहे डिटेक्ट करण्यासाठी औषध काय? क्लोरोमायसिन. ठीक आहे, त्याच्यामध्ये टॅब प्लस सुद्धा आहे, टॅब. ठीक आहे, त्याचा प्रमाण किती? 0.5 त्वचेच्या खाली ही इन्सेक्ट केले आहे. तुम्हाला त्याच्यानंतर नवीन जी लस आहे याच्यामध्ये काय आहे? टायफिन 6 या नवीन लस. मला लक्षात काय काय ठेवायचं याच्यामध्ये? त्याचा कोणता बॅक्टेरिया? टायफी.
त्याच्यानंतर त्याची लस, कोणती टेस्ट वापरली जाते डिटेक्ट करण्यासाठी, ह्या लस कोणती, त्याच्यानंतर त्याच्यावर सॉरी लस नाही आणि त्याच्या उपचारासाठी लस कोणती वापरली जाते एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ट्युबरक्युलोसिस, टीबी. पूर्वी एकच चॅनल असायचं, टीव्ही असायचं, बरोबर की नाही? माहिती आमच्या काळामध्ये एकच channel होता. ठराविक याच्यामध्ये हिंदी चॅनल दिसायचे आणि ठराविक याच्यामध्ये मराठी असायचे. डीडी सह्याद्री, डीडी सह्याद्री आणि डीडी नॅशनल, दोनच चॅनल. हे दोन्ही गव्हर्नमेंट कंट्रोलवर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता जे आहे ते सर्व प्रायव्हेट आहे. डीडी नावाने जे आहे ते सर्व दूरदर्शनच्या प्रसार माध्यमांखाली जेवढे आहेत ते सर्व गव्हर्नमेंटचे ओन आहे. ठीक आहे. तर याच्यावर मी ठीक आहे टीबी त्याच्यासाठी बाबा डॉट्स डीओटीएस ही उपचार पद्धती तयार केली, कारण की हा जो रोग आहे तो मोठ्या प्रमाणात भारतामध्ये आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये उपचार पद्धती नसल्यामुळे मृत्यूचं प्रमाण सुद्धा खूप जास्त आहे. ठीक आहे. उपलब्ध होते डॉट्स हे जे उपचार म्हणजे लागू केलेली आहे आणि ती बऱ्यापैकी फ्री उपचार पेशंट असेल तर तुम्ही सरकारी दवाखान्यामध्ये गेले तर तुम्हाला उपचार पद्धती तिथे चांगल्या पद्धतीने मिळू शकते कमी खर्चामध्ये. कोणता आहे मायक्रोबॅक्टेरियम नावं तशी सोपी नाही. आता उंदीद्वारे सवयीद्वारे द्रव बिंदूच्या खूप जास्त प्रमाणात बॅक्टेरिया आहे तर त्याचा प्रसार अशा पद्धतीने लक्षात काय खोकला 2 आठवड्यांपेक्षा आपण ठीक आहे. ताप येतो, छातीत खूप जास्त दुखतं, तुमचीतून कधी कधी रक्तही पडतं. करण्यासाठी एक्सरे काढला असतो, बरोबर की नाही? आता कोरोनामध्ये पण काय होतं तुमच्या छातीमध्ये कफ साचला यायचा, बरोबर की नाही? पण तो काय होता, तो व्हायरस होता. इथे हा काय आहे, बॅक्टेरिया आहे. तर ठीक आहे, त्याचं निदान करण्यासाठी आपल्या छातीचा किती पोर्शन कव्हर केले त्यासाठी आपण एक्सरे काढत असतो, बरोबर की नाही? त्याच्यावरून ठरवलं तुम्हाला टीबी आहे की नाही. त्याच्यानंतर ट्युबरक्युलिन टेस्ट नावाची टेस्ट, याच्यावर औषध कोणतं आहे, स्ट्रेप्टोमायसिन. ठीक आहे. स्ट्रेप्टोमायसिन औषध आहे. बरेचसे काही वेगवेगळ्या कंपनी, त्याच्यानंतर बीसीजी. ठीक आहे. बीसीजी नावाची ठीक आहे. बीसीजी प्लस तुम्हाला पण सर्वांना डोसली असेल शाळेमध्ये. एखादा मुल जन्मल्यानंतर त्याचा जो काही लसीकरणाचा जो हे आहे ते गव्हर्नमेंटने ठरवून दिलेलं आहे. त्या ठराविक कालावधीमध्ये त्या व्यक्तीला त्या लस टोचल्या गेल्या पाहिजेत त्या बाळासाठी, आणि त्याचा एक तक्ताच दिला जातो. ठीक आहे. तुम्ही तुमचा बाळाचा जन्म झाल्यानंतर तुम्हाला जिथे बाळाचा जन्म आहे तिथून दिलं जातं किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये गेला तिथूनही दिलं जातं. बऱ्याचशा ज्या लस आहेत त्या सरकारी याच्यामधून फ्रीमध्ये दिल्या जातात. ठीक आहे. त्याच्यामध्ये पोलिओच्या डिसीज लसी सुद्धा असतात किंवा बाकीची ही जी आजार आहेत यांना लढण्यासाठी प्रतिकार शब्द आपल्या आयुष्यभर टिकवण्यासाठी ठीक आहे ह्या लसी सरकारमार्फत मोफत दिल्या जातात. ठीक आहे. रॉबर्ट कॉक हे शास्त्रज्ञाने शोधून काढला होता. अतिशय होण्याचा जो दर आहे तो खूप जास्त आहे, होण्याचा दर खूप जास्त आहे. ठीक आहे. याच्यावर उपचार पद्धती कोणती आहे, डॉट्स गव्हर्नमेंटनी तयार केली आहे. त्याचं नाव काय, डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. ठीक आहे. डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. ठीक आहे. ही उपचार पद्धती गव्हर्नमेंटनी जुन्या ग्रामीण भाषेमध्ये जे आजी लोक असतील किंवा आजोबा लोक असतील की असं त्यांना राग आला लहान मुलांचा किंवा काय एखाद्याने जास्त त्रास दिला एखाद्या मुलाने
तर ते असे बोलतात काय पटकी आली रे तुला, बरोबर नाही. तो पटकी म्हणजे हा आजार, ठीक आहे. आता त्यावेळेस त्यांना काही एवढं ज्ञान नव्हतं, त्यांना आजार होतो. ठीक आहे. आणि आता जीवाणू आहे तो कोणता आहे, व्हायब्रिओ कोलेरी, ठीक आहे. व्हायब्रिओ कोलेरी किंवा कोलेरी, त्या नावावरून त्याचं व्हायरसचं नाव लक्षात ठेवायला सोपं आहे, कारण की यांची वेगळी नावं सुद्धा असतात. ठीक आहे. आता आपण कशामध्ये कॉलरा दूषित अन्न किंवा दूषित पाणी, बरोबर की नाही. दूषित अन्न किंवा दूषित पाणी. आता दूषित आपण लहान असतो, शाळेमध्ये असतो, काय होतं, आपण बाहेर पैसे असतात थोडे आपल्याला 4-5 रुपये दिलेले, 10 रुपये, ठीक आहे. आपण बाहेर जाऊन पटकन काहीतरी समोसा असतील काहीतरी खात असतो तिथे. आता ते शाळेच्या सगळं आता तरी ठीक आहे, काही प्रायव्हेट शाळा असतील, काही चांगल्या सरकारी शाळा सुद्धा आहेत. पण गावच्या सारख्या ठिकाणी कसं असं शाळा असते, शाळेच्या बाहेर असा खववाले बसलेले असतात, बरोबर की नाही. तिथे माशा पण असतात, खूप कचरा वगैरे असतो, गलिच्छ पण असतो, त्या माशा त्याच्यावर घुमत असतात. तर त्याच्यामुळे या माशांमुळे हे अन्न पाणी प्रदूषण काम चालतं. ठीक आहे. तर त्याच्याद्वारे तुम्हाला कॉलरा होऊ शकतो. पाण्यामधून होतो कॉलरा दूषित पाणी मार्फत जास्त होत असतं. ठीक आहे. प्रादुर्भाव कुठे होतो, तुमचं जे मोठं आतड आहे त्याच्यामध्ये जास्त पद्धतीने होत असतो. ठीक आहे. उलट्या असतील, याचं लक्षण काय, उलट्या, तीव्र जुलाब आणि शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. जुलाब झाले तर काय होतं, तुमचं डिहायड्रेट होणार, त्याद्वारे पाणी जे आहे ते जास्त. औषध आहे ओआरएस, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. ओआरएस मिळतं, बरोबर आहे. ओआरएस बोलतो आपण त्याला, ठीक आहे. तर ते याच्यावर औषध म्हणून वापरलं जातं. त्याच्यामध्ये याच्याजवळ लस जी आहे ती हत्तीची लस, ठीक आहे. प्रत्येकाला वेगवेगळी लस आहे, ठीक आहे. तर याच्यासाठी लस आणि औषध म्हटलं तर तुमचा ओआरएस, ठीक आहे. डिहायड्रेशन ओआरएस बोलतो, ठीक आहे. लोकांनी येतात, ठीक आहे. आता एवढं सोडियम आहे, पोटॅशियम आहे. सोडियम क्लोराईड मीठ, मीठ असेल, पोटॅशियम क्लोराईड असेल, HCl, ठीक आहे. त्याच्यानंतर ग्लुकोज आहे, त्याच्यानंतर ट्रायसोडियम सायट्रेट आहे, बरोबर. आपण लिंबू पाणी पितो, लिंबू पाणी लिंबू असतं त्याच्यामध्ये ग्लुकोज वगैरे सुद्धा असतात. त्याच्यानंतर आपण मीठ पण टाकतो बरोबर. लिंबू सरबत पितो त्याच्यामध्ये मीठ पण टाकतो, म्हणजे हे पण मिळतं आपल्याला. ग्लुकोज ग्लुकोज पण मिळतं, ही 3 घटक मिळून जातात आपल्याला लिंबू पाणीमध्ये, बरोबर आहे. लिंबू पाणी डिहायड्रेशन वाचण्यासाठी घेत असतो, ठीक आहे. घटसर्प डिप्थेरिया, ठीक आहे. त्याच्यामध्ये कॉर्नोबॅक्टेरियम डिप्थेरी जीवाणू याचा सुद्धा आणि याचा प्रादुर्भाव कशा फुफ्फुस असते किंवा मधला जो ट्रॅक असेल, ट्रॅकिया याच्यावर प्रादुर्भाव जास्त पद्धतीने होतो. श्वासोच्छ्वास, ठीक आहे. त्याच्यानंतर घसा लाल होणे, हे याच्यामध्ये त्याच्यानंतर याचं औषध कोणतं, पेनिसिलिन, पेनिसिलिनचं एक औषध, ठीक आहे, दिलं जातं. त्याच्यानंतर लस आहे डीपीटी, डीपीटी नावाची याच्यासाठी त्याच्यासाठी ही लस असते डीपीटी, डी म्हणजे डिप्थेरिया, ठीक आहे. घटसर्प याच्यासाठी लस आहे डीपीटी. त्याच्यानंतर डांग्या खोकला आणि टिटॅनस, हे तिन्ही याच्यावर डीपीटीची लस कार्य करते. डांग्या खोकला, डांग्या खोकला खूप जोरात जोरात लोक खोकतात. डांग्या खोकला म्हणजे खूप मोठा खोकला, म्हणजे खोकतात असे की काय आता असं वाटतं याचा जीवच जाईल, बरोबर की नाही. याला बोलतात डांगा खोकला, ठीक आहे. बोललं जातं किंवा पर्टुसिस सुद्धा बोललं जातं, ठीक आहे. त्याचा व्हायरस बॅक्टेरिया कोणता आहे, हेमोफिलस पर्ट्युसिस. डांगा खोकल्याचा जीवाणू आहे त्याचं नाव आहे हेमोफिलस पर्ट्युसिस, ठीक आहे. डिप्थेरिया डी ई आणि टिटॅनस याची गणवती चालत असते. आता डांग्या खोकला आहे. आता खोकला म्हटल्यानंतर होणार छाती दुखते, ठीक आहे. तसंच याच्यामध्ये सुद्धा होत असतं, ठीक आहे. अवयव सुद्धा श्वसन संस्था आहे. लस कोणती आहे, डीपीटी, त्रिकोणी लस. क्लॉस्ट्रिडियम टिटेनी याचा ठीक आहे.
ओल्या जखमेतून याचा प्रसार होत असतो. ठीक आहे. दाखी बसणे, ताप येणे, तीव्र वेदना होते. त्याच्यानंतर खूप दाखी बसते लोकांनी, बरोबर ना? शरीराचं पूर्ण कडक होतं शरीर. माणूस असं पडलं की असं पोझिशन मध्ये राहतो कधी कधी. ठीक आहे, त्याला बोलतात दाखी बसणे. ठीक आहे. आता याचा प्रसार ओल्या जखमेतून होतो. ठीक आहे. आता समजा कधी कधी काय होतं, तुम्ही गंजलेले लोखंड असेल, पत्रा असेल, केळ वगैरे असतील, तुमच्या शरीरामध्ये तुमचा जे तुम्हाला जखम झाली याच्या मार्फत, तर तुम्हाला धनुर्वात होण्याचा शक्यता असते. त्याच्यावर तुम्हाला धनुर्वाताचं इंजेक्शन घ्यावं लागतं. बरोबर की नाही? तुम्हाला कधी जखम झाली तर घरचं लगेच म्हणतात, "अरे नाही, चला डॉक्टरकडे जाऊया, इंजेक्शन घेऊन या." तर ते जे इंजेक्शन असतं ते तुमचा धनुर्वाताचं असतं. ठीक आहे. धनुर्वात तुमच्या मांसपेशी वगैरे हे करत असतो. ठीक आहे. तुमच्या त्याच्यावर कंट्रोल करत असतो. ठीक आहे. याचा उपचार सुद्धा repeat केला होता. याचा अवयव कोणत्या मध्यवर्ती focus होतो. ठीक आहे. जे तुमचं तिथे स्पायनल कॉर्ड असेल, ठीक आहे, त्याच्यावर कंट्रोल करण्याचा जीवाणू करत असतो. ठीक आहे. निमोनिया. ठीक आहे. डिप्लोकोकस हा त्याचा जीवाणू आहे. ठीक आहे. निमोनिया म्हणजे ठीक आहे. हवेमार्फत छातीत दुखणे, श्वसनासाठी त्रास होतो. ठीक आहे. म्हणजे जो कोरोना आहे, कोरोनाचा व्हायरस कशासाठी कारणीभूत होता? निमोनियासाठी. बरोबर आहे. सुरुवातीला जेव्हा कोरोना लोकांना निमोनिया, त्याला सुरुवातीला असं बोललो की नाही निमोनिया आहे. ठीक आहे. पण जसं जसं लोकांना त्याच्यामध्ये मृत्यू होत गेले, नंतर तो व्हायरसचा शोध लागला. ठीक आहे. तर हा निमोनिया सुद्धा थोडा, ठीक आहे. आमच्या इथे आता सध्या जे रिसेंटली एका व्यक्तीचा निमोनियामुळे मृत्यू झाला. महिला होत्या त्या, जवळपास 52 किंवा 50 ते 54 ह्या रेंजमध्ये त्यांचा वय असेल. त्यांचा निमोनियामुळे मृत्यू झाला. त्याच्यामध्ये काय आलं, त्यांना जो काही त्रास होत होता, ठीक आहे, त्या तीर्थयात्रेला गेल्या होत्या, तिथे जाताना थंड पाणी किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं पाणी पिण्यात आलं. त्याच्यानंतर थंड पाणी नाही करण्यात आलं. नॉर्मली आपल्या व्यक्तींना गरम पाणी नाही आंघोळ करण्याची सवय असते. त्यांनी थंड पाणी आंघोळ केली, त्याच्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये त्यांना कफ वगैरे झाला, सर्दी आली, कफ झाला. त्याच्यानंतर त्यांनी ते यात्रेवरून आल्यानंतर डॉक्टरकडे गेला, पण डॉक्टर व्यवस्थित, ठीक आहे, त्या डॉक्टरने त्याच्यामध्ये त्यांना ताप आला, म्हणजे खोकला वगैरे यायचा. त्याच्यानंतर डॉक्टरने ऍडमिट केलं, ऍडमिट केलं, त्यांना सलाईन दिलं. ठीक आहे. सलाईन मध्ये काय दिलं, सलाईन त्या शरीरात सोडलं होतं आणि हे वॉटर तुमच्या शरीरासाठी लागणारे जे घटक आहेत ते त्या सलाईन मध्ये असतात. सोडले जातात. थोडे अँटीबायोटिक इंजेक्शन असतात ते तुमच्या शरीरामध्ये सोडले जातात. सलाईन दिलं आणि काय होतं, त्यांना निमोनिया होता. ते सलाईन दिल्यामुळे त्यांना त्या निमोनियाचा जी मात्रा होती ती प्रचंड जास्त वाढली. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना इथे ऍडमिट करावं लागलं पुण्याच्या एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये. पण काय तो प्रमाण इतकं वाढलं गेलं त्यांच्या छातीमध्ये पूर्णतः निमोनिया चांगल्या पद्धतीने पसरला गेला. त्याच्यामुळे त्यांना श्वसनासाठी खूप जास्त त्रास व्हावा लागला आणि त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. ठीक आहे. त्या रिकवर झाला. त्याच्यामुळे निमोनिया हा साधा सुद्धा आजार आहे. हा खूप जास्त घातक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त त्रास वगैरे झाला, जास्त दिवस काढायचा नाही. कोणत्याही आजार थोडा ताप जर तुम्हाला जास्त येत असेल, एकदा दोनदा तीनदा, लगेच डॉक्टरकडे जायचं. ठीक आहे. आपण काय करतो, आपण टाळतो, अरे काही नाही चालताय, असं नाही करायचं. लगेच बाबा टेस्ट करून यायचं. ठीक आहे. हे आजार खूप छोटे आहेत, पण ते तुमचा प्राणी घेऊ शकतो. आता डेंग्यू सारखा आजार, ठीक आहे, डेंग्यू लस उपलब्ध नाही. ठीक आहे, पण डेंग्यूवर औषध उपचार उपलब्ध आहेत, पण ते कधी वेळ घेतले. आता मध्यंतरी आपल्या पुण्यामध्ये इथे एक जवळच अकॅडमी आहे, त्या अकॅडमीचे संचालक डेंग्यू या आजारामुळे मरण पावले. डेंग्यू सारखा आजार, त्याचं डायग्नोसिस लवकर झालं की विकल डेंग्यू झालेलं आहे, त्याच्यामुळे लगेच आपण औषध उपचार चालू करून पुढचं त्याच्या प्लेटलेट्स काउंट वाढवण्याचा प्रयत्न केला जातो डॉक्टर. ठीक आहे. डेंग्यू हा छोटा आजार आहे, पण तो जीव घेऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळं आपण आपली काळजी घेऊ. त्याच्यानंतर लेप्रोसी, मायक्रोबॅक्टेरियम लॅप्रे जीवन. ठीक आहे. याच्यामध्ये काय होतं, संपर्क, त्याचा प्रसार कसा होतो, होत असतो. आणि हा तुमचा पेरिफेरियल नर्वस सिस्टम, पेरिफेरियल नर्वस सिस्टम. ठीक आहे. तुमची बोट फुटकुत्या पडली, त्वचेवर चट्टी येणे, त्वचा कोरडी पडणे. ठीक आहे. अशा पेशंट कुष्ठरोग सुद्धा खूप चिवट रोग आहे, नाही उपचार केले जातात, लस उपलब्ध नाही. ठीक आहे. त्याच्यावर औषधं कोणकोणती आहेत बघा, टॅक्सन आहे, फिनोलॉन्स आहे, रिफॅम्सिन आहे. याच्यावर फक्त औषध आहे. याच्यावर अशी याचा कम्प्लीट रोखण्यापासून म्हणजे आपल्या शरीरामध्ये प्रतिकार क्षमता निर्माण करण्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही. ठीक आहे. रोग आहे
जीवनजन्य, ठीक आहे, त्यांचा पाहिजे. आजार आहे पूर्वीच्या काळी पूर्वीच्या काळी लोक प्रवासासाठी घोडा वापरायचे, बरोबर आहे. ते घोड्यांच्या याच्यापासून अँथ्रॅक्सचा आजार जास्त व्हायचा. शिवाजी महाराजांना सुद्धा अँथ्रॅक्सच्या लागणीमुळे त्यांचा घोड्यांशी जास्त संबंध असायचा, ठीक आहे. म्हणजे लोक प्राणी यांचे संबंध जास्त असतो, त्यांना हा आजार होण्याची शक्यता जास्त. पूर्वीच्या काही लोकांना आता अँथ्रॅक्स सारखा आजार जास्त पाहायला मिळत नाही, आता उपचार सुद्धा त्याच्यावर उपलब्ध आहे. बॅक्टेरिया कोणता आहे? बॅसिलस अँथ्रॅसिस, ठीक आहे. त्याच्यानंतर गँग्रीन सुद्धा लोकांना डायबेटिक पेशंट, जे डायबेटिक पेशंट आहेत त्यांना जखम झाली ती लवकर बरी होत नाही, ठीक आहे. त्या जर बरी नाही आली तर तिथून गँग्रीन होऊ शकतं. तर गँग्रीनसाठी क्लॉस्ट्रिडियम हिस्टो, ठीक आहे. प्लेगची साथ, बरोबर की नाही? आपण इथे पुण्यामध्ये प्लेगची साथ आली तर त्याच्यासाठी कोणता? येरसिनिया बॅक्टेरिया, ठीक आहे. त्याच्यानंतर तिथे दोन आहेत, एवढे काही महत्वाचं नाही, हे आपल्याला माहितच नाही. असेल गँग्रीन प्लेग असेल, ठीक आहे. जीवाणू आहे, ठीक आहे. हे लक्षात कशा ठेवायचे किंवा जीवाणूजन्य रोग कोणते, त्याच्यानंतर व्हायरसचे रोग कोणते. तर मी एक ट्रिक बनवली होती, त्या ट्रिक लक्षात ठेवा. रोग आहे त्याच्यावरून मी ती ट्रिक बनवली होती. तर ट्रिक अशी होती, जीवाणूजन्य रोग आहे, बरोबर, बॅक्टेरिया साठी ट्रिक होती घडा धन्यू कुष्ठ, त्याच्यानंतर अँथ्रॅक्स, प्लेग, गँग्रियन, ठीक आहे. अशी ती ट्रिक होती. घडा धन्यू कुष्ठ, विषमजर, क्षयरोग, कॉलरा, त्याच्यानंतर घटसर्प, डायरिया, धनुर्वात, त्याच्यानंतर न्यूमोनिया आणि कुष्ठरोग, त्याच्यानंतर असेल तुमचा अँथ्रॅक्स, प्लेग आणि गँग्रियन. असं काय विषमजरचा वी घेतला होता, क्षयरोगाचा क्षय घेतला होता, ठीक आहे. म्हणजे हे बाबा बॅक्टेरिया ठीक आहे. याच्यामध्ये कोणाला काय अडचण? ठीक आहे. आता जीवाणू स्वरूपात असतात, बॅसिलस, ठीक आहे. बॅसिलस काही जीवाणू गोलाकार असतात आणि काही जीवाणू बॅसिलस वाले जीवाणू असे दंडाकार असतात, दंड गोलाकार, ठीक आहे. अँटीबायोटिक आपण जास्त काय करतो, अँटीबायोटिक्स देतात की नाही आपल्याला. ते अँटीबायोटिक ड्रग म्हणजे काय, जीवाणू असते बॅक्टेरियाच्या विरोधात काम करणारे ड्रग आहे अँटीबायोटिक. आपण काय म्हणतो, जास्त अँटीबायोटिक ड्रग सुद्धा घ्यायला नाही पाहिजे. कारण काय होतं, जसे आपण अँटीबायोटिक ड्रग घेऊ ते बॅक्टेरिया काय करतात, स्वतःचं जे असेल त्याच्या स्ट्रक्चर मध्ये चेंज करून ते त्या ड्रगच्या विरुद्ध रेजिस्टन्स स्वतःच्या शरीरामध्ये तयार करत असतो. मग काही दिवसानंतर काय होतं, ते जे आपण अँटीबायोटिक्स घेत असतो त्याचा परिणाम आपल्याला काहीच होतो, ठीक आहे. तर अँटीबायोटिक जेवढं तुम्ही कमी घ्या तेवढं चांगलं असतं. किंवा आपण काय करतो की बाबा समजा तुम्हाला हे झालं, सर्दी आहे, आता सर्दी होणे म्हणजे तुमचं इन्फेक्शनच होणं थोडक्यात, ठीक आहे. तर आपण काय होतो, जातो आणि दुकानातून गोळी घेऊन येतो, ती गोळी खातो, 2 दिवस खातो, आपल्याला बरं वाटतं, ठीक आहे. त्याच्यानंतर काय होतं, असं जर आपण वारंवार केलं तर काय होणार आहे, जे बॅक्टेरिया असतात त्यांची गोळी आहे त्याचे जे कंपाऊंड त्याच्या विरुद्ध काय करतात, अँटी त्यांच्या स्वतःमध्ये काय करतात, रेजिस्टन्स तयार करतात त्या बॅक्टेरियामध्ये. नंतर आपण ती गोळी घेतली तरी आपल्याला काही फरक पडत नाही. त्याच्यानंतर मग आपण दुसरी गोळी बघतो. त्याच्यामुळे एकतर काय होतं, जो डॉक्टरने डिस्क्राईब केलेला जो कोर्स असेल, ठीक आहे. डॉक्टर काय, आपण एखाद्या आजारासाठी डॉक्टर काय गेलो, डॉक्टर काय करतो, डिस्क्राईब करतो की बाबा ह्या 3 गोळ्या आहेत, सकाळ दुपार संध्याकाळ 5 दिवस घ्यायचं. आपण काय करतो, अरे नाही जास्त पैसे जातील, 2 दिवसाचा कोर्स घेऊ, बरोबर नाही. 5 दिवसाचा कोर्स आपण 2 दिवसाचा घेतो, आपल्याला बरं वाटतं, पण आपण तो पुढचा 3 दिवसाचा कोर्स करत नाही. याने काय होतं, ते जो बॅक्टेरिया असेल किंवा जो काही जीवाणू असेल त्याच्या विरुद्धात लढण्यासाठी तो कोर्स डिझाईन केला असतो, सायंटिफिकली डिझाईन केला असतो. डॉक्टर तो आपल्याला व्यवस्थित प्रिस्क्राईब पण करतो, पण आपणच काय करतो, आपण तो घेत नाही व्यवस्थित. आणि असं न केल्यामुळे तो जे जीवाणू, ठीक आहे, त्यांना इफेक्ट होतो, ते सुप्तावस्थेत जातात, पुन्हा काही दिवसांनी त्यांचं डोकं वर काढू शकतात, ठीक आहे. किंवा त्यांच्यामध्ये रेजिस्टन्स तयार होऊ शकतो ह्या ड्रग. पुन्हा जर आपल्याला त्रास झाला तर ते ड्रग आपल्याला तशाच तसं चांगला रिझल्ट देईल याचं काही शाश्वती नाही. त्याच्यामुळे जे डॉक्टरने प्रिस्क्राईब केलेले औषध असते ते तेवढ्या प्रमाणात घेणं आवश्यक असतं, ठीक आहे. तर हे अँटीबायोटिक ड्रग,
आता ते काही आहेत म्हणजे काही चांगले सुद्धा बॅक्टेरिया आहेत ते आपल्याला पाहिजे. चांगले बॅक्टेरिया सुद्धा आहेत आपल्याला काही काही, जसं की आपल्या बॅक्टेरिया लॅक्टोबॅसिलस आहे. त्याच्यानंतर आपल्या मातीमध्ये ॲझोटोबॅक्टर म्हणून एक बॅक्टेरिया, ॲझोटोबॅक्टर हे काय करतात, नायट्रोजन फिक्सेशन नावाची कॉन्सेप्ट आहे. नत्र स्थिरीकरण, नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन फिक्सेशन नावाची प्रोसेस काम करत असतो. ठीक आहे, हे ॲझोटोबॅक्टर काय करतात, स्वतंत्रपणे स्थिरीकरण घडवून आणतात. ठीक आहे, म्हणजे हवेमध्ये उपलब्ध नायट्रोजन आहे त्याला कन्व्हर्जन करून वनस्पतींसाठी तो फायद्याचा ठरवला जातो. वनस्पतींसाठी आपण काय टाकतो, युरिया वगैरे टाकत असतो, त्याच्यामध्ये नायट्रोजन NPK. ठीक आहे, बरोबर की नाही, नायट्रोजन, पोटॅशियम, त्याच्यानंतर फॉस्फरस हे घटक आपल्या पिकांच्या नायट्रोजन हा हवेमध्ये उपलब्ध आहे त्याला कन्व्हर्ट करण्याचं काम, ठीक आहे, कन्व्हर्ट करण्याचं काम हे ॲझोटोबॅक्टर करत असतात. हे आपल्यासाठी चांगले रायझोबियम आहे. ठीक आहे, रायझोबियम हे पण काय करतात, नायट्रोजन फिक्सेशन साठी मदत करतात. तुम्ही कधी कधी मेथीची भाजी खाल्ली असेल, मेथीची भाजी पाहिली त्याच्या देठेला जे मुळ असतात त्याला असे गोळे गोळे असतात, बरोबर की नाही, गुठळ्या गुठळ्यांसारखी त्याची रचना असते मुळाची. तर काय असतं, गुठळ्यामध्ये काय असतं, रायझोबियम बॅक्टेरिया. ते काय करतात, हवेमध्ये असणारा नायट्रोजन फिक्स करून हे वनस्पतीला देतात आणि वनस्पतीने तयार केलेलं जे काय अन्न असेल ते वापरत असतात बॅक्टेरिया. तर याला काय बोलतात, परस्पर सहयोगाने ही क्रिया केली जाते, त्याला बोलतात सिम्बायोटिक असोसिएशन. ठीक आहे, तर हे रायझोबियम बॅक्टेरिया हे काय चांगले. आपण जे काही बेकरी प्रोडक्ट्स वापरतो त्याच्यामध्ये ईस्टचा वापर केला जातो, बरोबर की नाही. तुम्ही पिझ्झा खाता, बरोबर की नाही, तो पिझ्झा मध्ये काय असतो, मैदा असतो, मैदा असतो त्याच्यामध्ये ड्राय इस्ट टाकली जाते. ते ड्राय इस्ट टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं साखरेचं पाणी टाकलं जातं थोड्याशा पद्धतीने, कारण ती ईस्ट जी असते ती इनएक्टिव्ह असते, त्याला ऍक्टिव्ह करण्यासाठी, त्याला जिवंत करण्यासाठी ते साखरेच्या पाण्यात टाकलं जातं. त्याच्यानंतर ती ईस्ट चांगली ऍक्टिव्ह होते आणि ती ऍक्टिव्ह झालेलं त्याच्यानंतर तुम्ही त्या मैद्यामध्ये टाकत असता, बरोबर आहे, तो डो बनवता आणि तो थोड्या काळासाठी तुम्ही सेट होण्यासाठी ठेवून देता. ठीक आहे, ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने त्याची ग्रोथ होतो, काय होतो, तो जो डो असतो चांगल्या पद्धतीने फुलतो. ठीक आहे, आणि त्याच्यापासून आपण चांगल्या पद्धतीचा जो असेल पिझ्झा बनवू शकतो. तसंच तो ब्रेड मध्ये किंवा बेकरी प्रॉडक्ट्स मध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर पेनिसिलिन आहे. पेनिसिलिन हे सुद्धा काय औषध आहे, बरोबर आहे, बऱ्याचशा आजारांवर पेनिसिलिनचं औषध दिलं जातं, इंजेक्शन दिलं जातं. पेनिसिलिनचं इंजेक्शन भरपूर आजारांवर दिलं जातं, पण ते हे कशापासून, बॅक्टेरियापासूनच तयार केलेलं आहे. ठीक आहे, काही काही लोकांना पेनिसिलियमची रिएक्शन सुद्धा होते, त्याच्यामुळे डॉक्टर पहिलं गेलं की तुम्हाला विचारतो की बाबा तुम्हाला पेनिसिलियम चालतं का, तुमच्या शरीराला काही हानी होत नाही. तर सुरुवातीला जर डॉक्टरसाठी पेशंट नवीन असेल तर तो थोडीशी मात्रा देऊन त्याचं ऑब्झर्वेशन केलं जातं, अर्धा 1 तास किंवा 2 तास, त्याच्यानंतर त्याला पूर्ण मात्रा दिली जाते पेनिसिलियम. ठीक आहे, आपल्या त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने रेजिस्टन्स आपल्या शरीरामध्ये प्रतिकार क्षमता चांगल्या पद्धतीने तयार करत असतो. त्याच्यानंतर जेव्हा मोठे मोठे कंटेनर आपण तेल आयात करतो, ठीक आहे, बाहेरच्या देशातून, कधी कधी काय होतं, या जे जहाज त्यांचा ऍक्सिडेंट होतो, त्याच्यानंतर काय होतं, जे तेल असेल ते समुद्रावर पसरलं जातं. ठीक आहे, तेलाचा तरंग पाण्यावर राहतो, त्याच्यामुळे काय होतं, त्याच्या खाली असणारे जे मासे किंवा जे काही घटक असतील ते, ठीक आहे, तर हा तेलाचा थर हटवण्यासाठी सुद्धा जीवाणूंचा वापर केला जातो, बॅक्टेरियांचा वापर केला. अशा पद्धतीने जीवाणूजन्य रोग, ठीक आहे, त्याच्यासाठी घडणारे रोग घडण्यासाठी कारणीभूत असणारे बॅक्टेरिया त्यांची लस लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, ओके, आज आपण उद्याच्या चॅप्टर मध्ये आपण जे काय कम्प्युटरच्या टॉपिकला सुरुवात करूया. ठीक आहे, थँक्यू सो मच. याच्यामध्ये कोणाला काय अडचण नाही, ठीक आहे, थँक्यू.